आपण आलेलो आहोत या त्रिमूर्ती चौकामध्ये जी खाऊ गल्ली आहे त्या खाऊ गल्लीमध्ये आलेलो आहे। नाकाबंदी चालू आहे। या ठिकाणी मोठा फौज फाटा देखील या ठिकाणी आहे। तर आपण आलेलो आहोत त्रिमूर्ती चौकामध्ये। इथं API पाटील साहेब आहेत। पाटील साहेब, या ठिकाणी जे काही आपण नाकाबंदी वगैरे केलेली आहे, काही आस्थापना पण बंद केलेल्या आहेत, तर नक्की सिपींचा काय आदेश आहे आणि आपण कशा पद्धतीने कारवाई करताय हे जनतेपर्यंत गेलं पाहिजे। कारण जनता या निर्णयामुळे थोडीशी वैतागलेली आहे। शनिवार रविवार त्यांना या ठिकाणी विकेंडसाठी यावं लागतंय। तर आपण प्रतिबंधात्मक कारवाई करताय, आमचा त्याला विरोध नाहीये, परंतु नक्की याच्यातून उद्देश काय आहे तो थोडासा आमच्या टॉप न्यूज पुण्याच्या माध्यमातून सांगितलं, आम्ही हा मेसेज नागरिकांपर्यंत पाठवूया। पुण्यामध्ये सध्या हे जे गुन्हेगारीचं काही प्रमाणात उदातीकरण होत आहे त्याच्यावर रोख आणण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी, गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी माननीय वरिष्ठांच्या आदेशाने ठोस पावले उचलली जात आहेत। त्यासाठी पुणे शहरामधील प्रत्येक पोलीस स्टेशन जागोजागी नाकाबंदी करत आहे। ट्रिपल शीट वाहने तसेच वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे। या ठिकाणी जे ट्रिपल शीट आहेत त्यांच्यावरती विशेषतः टार्गेट करून जे ट्रिपल शीट अवैधरित्या फिरत आहेत त्यांच्यावर कारवाई केली जात आहे। तसेच अवैध आस्थापना ज्या आहेत त्या आस्थापनावर बेकायदेशीर रात्री उशिरापर्यंत चालू नयेत त्यासाठी कारवाई केली जात आहे, पावले उचलली जात आहेत। अवैध आस्थापनांमुळे जी गर्दी होत आहे, त्यानंतर आता अशा काही आस्थापना आहेत ज्या रात्री उशिरापर्यंत अंडाबुर्जी सारख्या गाड्या चालवल्या जात आहेत। त्या ठिकाणी रात्री गुन्हेगारांचा वावर वाढत असल्याचं पोलिसांच्या देखील निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे अशा अवैध आस्थापना फक्त बंद केल्या जात आहेत। ज्या आस्थापना वैध आहेत, ज्याच्यामध्ये ज्या रेस्टॉरंट आहेत, फॅमिली रेस्टॉरंट आहेत, अशा आस्थापनांना कोणत्याही प्रकारची रोकटोक नाही। अशा आस्थापना राज्य शासनाच्या नियमानुसार योग्य वेळ चालू ठेवली जात आहे। पण ज्या अवैध आस्थापना आहेत अशा आस्थापनांवर कारवाई केली जाते। तर हे होते पाटील साहेब, त्यांनी सांगितलंय का नक्की त्यांचा उद्देश काय आहे। त्यांचं पण बोलणं थोडंसं आम्हाला योग्य वाटतंय। ज्या आस्थापनांमध्ये पार्किंगची सोय आहे किंवा फॅमिली रेस्टॉरंट आहेत त्या ठिकाणी नागरिकांनी अवश्य जावं। कुठंतरी फुटपाथवर उभं राहून जिथं बेकायदेशीर व्यवसाय चाललेले आहेत अशा ठिकाणी जाऊ नये। त्या ठिकाणी गुन्हेगारांचा वावर असतो असं त्यांच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे। त्याच्यातून नागरिकांना पण त्रास होऊ शकतो। म्हणून पोलीस अधिकारी जे पाटील आहेत यांनी सांगितलं आपल्याला की योग्य त्या ठिकाणी तुम्ही जा, तुम्हाला त्या ठिकाणी कुठेही बंधन केलं जाणार नाही। त्यांचं टार्गेट जे आहे ते ट्रिपल सीटवर जे गर्दी करतायत, गाड्या पळवतायत, त्या लोकांना पण प्रतिबंध कसा करता येईल याच्यावर त्यांची कारवाई चालू आहे। टॉप न्यूज पुण्यासाठी कैलास गायकवाड। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड। संपर्क क्रमांक 8080178077। पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे। इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा। टॉप न्यूज पुणे।